प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेचा भाग अगदी वेळेवर आलाय बरं का. तर आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो. रॅदर त्या प्रतिमात्याने सायलीला रक्त दिलं हे सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. कसं काय ते बघत राहा. पूर्णाजी सायली येणार म्हणून इतक्या उत्साहात असतात, त्या दारातच उभं राहून सायलीची वाट बघताय. विमलला म्हणतात, विमल अगं अगं काय करतेस तू? अगं तबक तयार झालं की नाही? आता विमल म्हणते, हो करते हं पूर्णाई. अहो पूर्णाच्या पोळीची पण तयारी झाली आहे. सायली ताई आल्या की गरम गरम करते हं. अस्मिता किती थकून भागून बिचारी बसली एका ठिकाणी, तर पूर्णाजी ओरडतात तिला, अस्मिता अगं नुसती बसू नको ग, अगं त्या विमलला मदत कर. ए प्रिया तू पण उठ आणि त्या उशा बिशा नीट लावून ठेव. माझी सायली आली ना तर तिला प्रसन्न वाटलं पाहिजे बघ. आता प्रिया मनात विचार करते, सायली जिवंत आली ना परत, बडवा बडवा ढोलताशे बडवा, हत्तीवरनं साखर काय वाटा. आता हिच्या पोटात नेहमीच दुखत असतं म्हणा, त्यात काही प्रश्न नाही. आता ही सायली आली बरं का घरी. रविराज म्हणतात, पूर्णाई आली आली, सायली घरी आली. पूर्णाजीचा उत्साह फारच भारी दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. तेव्हा या पोरींना आवाज देतात, अगं भाई आली ग सायली, अगं लवकर या, तबक घेऊन बाहेर. अर्जुन सायलीला असा समोर उभं करतोय दाराच्या. आता सायली सुखरूप परत आल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एक आपली अस्मिता आणि प्रिया हे दोन अतृप्त आत्मे सोडले तर सगळेजण खुश आहेत. आता ह्या कल्पनाताई विचारतात तिला, सायली बरी आहेस ना बेटा? आता या प्रतिमात्या अशा दाराच्या आडून सायलीला कौतुकाने बघताय. आता अर्जुन म्हणतो, सायली चल घरात. आता पूर्णाजी म्हणतात, थांब अर्जुन. अस्मिता मागून म्हणते, आता काय झालं? पूर्णाजी म्हणतात, मला माझ्या नाचुनेची दृष्ट काढायची आहे. विमल अगं ते तबक आण बरं इकडे. मग आता अर्जुन पूर्णाजीकडे बघतच राहतोय. पूर्णाजीने किती आपुलकीने दृष्ट काढली आहे ना, किती छान वाटतं ना प्रेक्षकांनो, जेव्हा अशी आजी पणजी आपल्या दृष्ट काढतात. त्यातनं नाचून आहे सायली त्यांची, ते तर एकदम भारीच वाटत असेल नाही सायलीला. घरातनं पैसा कमी असला तर चालतो, पण घरामध्ये सुख आणि समाधान, घरातल्या प्रत्येक व्यक्ती समाधानी असल्यानं त्या घरासारखं श्रीमंत घर कुठे नसतं प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे. आता सायलीला त्यांनी छान ओवाळलंय. प्रतापराव म्हणतात, सायली आता असं जीवाला घोर नको लावू ग बाई. आता या पूर्णाजी म्हणतात, मी पण सांगते तुला सायली, अशा कारणासाठी आता बाहेर नाही जायचं हं. सायली मला सहन नाही ग होणार आता हे सगळं. पूर्णाजीचे डोळे आता भरून आलेत. सायली त्यांच्याकडे बघतच राहते. आता अर्जुन म्हणतो, चला सायली आपण आता आज जाऊया. आता सायली घरात आली आहे बरं का, पण आता इकडे महिपत त्या माणसाला त्याने मारलंय. नागराज त्या मेलेल्या माणसाला बघतोय आणि म्हणतोय, तू या माणसाला जीवे मारलंस महिपत? अरे काही कळतं का तुला? हे सगळं प्रकरण अंगाशी येईल तुझ्या आता. आता महिपत म्हणतो, अरे महिपत कधीच अंगाशी येऊ देत नसतो. महिपतने त्याचा दुसऱ्या गुंडाला आवाज दिला, म्हणजे त्याच्या दुसऱ्या एका माणसाला आवाज दिला, इकडे ये, याला घेऊन जाय बरोबर, आणि याचे 2 साथीदार आहे ना त्यांना इकडे पाठव. त्याला सांग की महिपत शिकरेनं तुला बक्षीस घ्यायला बोलवलंय म्हणून. निघ म्हणलं ना, जाय निरोप दे त्यांना. आता त्या माणसाने त्या बिचारा त्या गेलेल्या माणसाला फरफटतच नेलं हो. आणि आता महिपत पुढचा प्लॅनिंग करायला लागलाय, काय करायचं पुढे आणि काय नाही. प्रेक्षकांनो काहीतरी मोठं ते नक्की दाखवणार आहे, कारण महिपतला त्याची हार काही पचलेली नाहीये. आता बघत राहा पुढे ठरलं तर मग. आता इकडे सायली बसली आहे बिचारी खाली, पाणी वगैरे पितीये, आणि यांचं सगळ्यांचं डिस्कशन बघा खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो आज त्यांनी. प्रतापराव म्हणतात, बेटा बरी आहेस ना सायली? आता सायली म्हणते, हो बाबा बरी आहे, थोडं जरा कानामागे दुखतंय एवढंच. आता विमल येते आणि म्हणते, सायली ताई हा घ्या बरं चहा तुम्हाला. आता अश्विन म्हणतो, एक मिनिट विमल ताई, हे बघा आता वहिनीला पथ्य असणार आहे बरं का. अश्विन म्हणतो, वहिनीला चहा अलाउड नाहीये. अरे बापरे, चहा अलाउड नाही म्हणजे अवघडच आहे. माझा तर चहा पिल्याशिवाय आवाजच फुटत नाही प्रेक्षकांनो. कोणाकोणाला चहाची सवय, म्हणजे मला सकाळी ॲटलिस्ट 2दा तरी चहा लागतोच बरं का. म्हणजे एकदा या आपल्या ठरलं तर मगच्या रिव्ह्यूसाठी आणि एकदा LPच्या रिव्ह्यूसाठी, त्याशिवाय मला बोलताच येत नाही. आता अर्जुन म्हणतो, अश्विन सायलीचं सगळं डाएट मला सांग आणि मी बघेल ते फॉलो होतो की नाही. चैतन्य म्हणतो, आणा इकडे, तो चहा वाया जाईल ना आता, मला चालतो चहा, मला कुठे पथ्य आहेत. व्हेरी गुड चैतन्य, त्याने चहा नाही वाया जाऊ दिला, गुड. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, या सगळ्यांचा बोलता बोलता कसा विषय निघालाय. पूर्णाजी म्हणतात, आज खूप दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. प्रतिमा आता त्यांच्या जवळच उभ्या आहेत बरं का सगळ्यांच्या. आणि आता पूर्णाजी पुढे म्हणतात, नाहीतर बाई माझ्या डोळ्यातलं तर पाणी थांबत नव्हतं. सायली आता म्हणते, पूर्णाजी माफ करा हं मला, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. आता या पूर्णाजी म्हणतात,
अगं सायली, लेकीला बरं नसलं ना की आईला त्रास होतोच, त्यात लेकीचा काय दोष आहे सांग बरं. पूर्णाजी हे सगळं बोलत असतात ना तेव्हा प्रतिमा त्या फार कौतुकाने बघतायत बरं का पूर्णाजीकडे. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई सायली, आमच्यापेक्षा प्रतिमाचा फार जीव वर खाली होत होता बरं तुझ्यासाठी. आता अस्मिता मॅडम त्यांच्या महान बुद्धीने बोलायला जातात की अगं हो ना, ती इतकी अस्वस्थ झाली की आता लगेच कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब जरा. अगं बोलते ना मी, थांब ना जरा. बिचारीला कोणी बोलू पण देत नाही हो. असो, आता कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, तुझं आणि प्रतिमाचं काहीतरी नातं आहे बघ मागच्या जन्मीचं. कारण ना अगं ही हॉस्पिटलमध्ये आली आणि तू शुद्धीवर आलीस ग सायली. सगळेजण आता सायली आणि प्रतिमाकडे बघताय आणि विशेषतः प्रिया. मग आता अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे बघतात. मग आता प्रतिमा त्या सायलीकडे बघतात. सगळेजण एकमेकांकडे बघतात. आता या बघण्यामध्ये जरा वेळ जातो ना. मग आता या प्रतिमा त्या सायलीच्या जवळ येतात आणि असं डोक्यावरनं तिच्या हात फिरवतात, जे सायलीला खूप भारी वाटतं. आणि इमोशनल सीन दाखवलाय त्यांनी, खूप दाखवतात छान ते प्रेक्षकांनो. पण काय ना, कधी कधी आपल्या म्हणजे डोक्याच्या वर जातात काही काही सीन. असो, आता ही प्रिया अशी रागाने बघत असते आणि आता मात्र कल्पनाताईंनी तो विषय काढलाच. म्हणजे हॉस्पिटलमधला रविराज हे सगळेच जण बघतायत त्यांच्याकडे, त्यातच ते खरंच खूप वेळ घालवतात प्रेक्षकांनो. आता या कल्पनाताई विषय काढतात आणि म्हणतात, अरे प्रतिमा, अगं तू हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतीस ग आम्हा सगळ्यांना. अगं नेमकं काय बोलत होतीस तू? म्हणजे आम्हाला तेव्हा कळलं नाही म्हणून तुला विचारते पुन्हा एकदा मी. मग आता या कुसुमताई पण विषय काढतात, अरे हो, तुम्ही सायली रक्त काहीतरी सांगत होतात तुम्ही प्रतिमात्या, काय सांगत होतात तुम्ही? म्हणजे आम्हाला कळालं नाही हो तेव्हा. मग आता पूर्णाजी म्हणतात, म्हणजे कशाबद्दल बोलत होती प्रतिमा? आता प्रतिमा त्या सांगायचा प्रयत्न करतात सगळ्यांसमोर. आता कुसुम पूर्णाजीला उत्तर देते, अहो म्हणजे मी आणि कविताताई म्हणजे प्रतिमाताई आमची खूप जुनी ओळख आहे पूर्णाजी. म्हणजे काय आहे ना, जेव्हा मी सायलीला गणपतीच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते की नाही, तेव्हा कविताताई आणि मी भेटलो होतो नेमकं. आता पूर्णाजीला याबाबतीत काहीच माहिती नाहीये. मग आता कुसुमने सगळा पास्ट सांगितलाय पूर्णाजीला की असं असं झालं होतं, सायलीला तेव्हा ॲडमिट केलं, मग मला रिक्षासमोर ह्या दिसल्या, त्यांचा अपघात झाला, त्या माझ्यासोबत राहत होत्या. म्हणजे ॲक्च्युली हे सगळं म्यूट ऐकवलंय त्यांनी. म्हणजे कुसुम फक्त चेहरा हलतोय आणि ते प्रसंग आपल्याला दाखवलेत. म्हणजे कुसुमने सगळ्याच्या सगळा भूतकाळ रिव्हील केलाय असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे पूर्णाजीला आणि सगळ्यांनाच सांगितलंय. आता प्रियाला पण कळलाय बरं का तो. असो, पण आता ही कुसुम म्हणते, त्यानंतर ह्या अचानक कुठे निघून गेल्या मला कळलंच नाही. मग प्रतिमा त्या पुन्हा खाणाखुणा करायला लागतात. मी सायली ॲडमिट होती तेव्हा मी आणि ती असं त्या अशा हाताने खाणाखुणा करतात. मग आता कुसुम ते ओळखायचा प्रयत्न करते, सायली तुम्ही, पण सायलीला काही कळे ना. आता ही सायली ओळखते बरोबर, तुम्ही मला भेटला होतात का प्रतिमात्या? मग आता या प्रतिमात्या म्हणतात, हो बरोबर. आणि मग पुढे प्रतिमात्या सांगतात की असं त्या हाताला सलाईनचं खून करतात त्या आणि म्हणतात, मी तुला रक्त दिलं होतं. आणि आता सगळ्यांचंच लक्ष प्रतिमात्याच्या खाणाखुणाकडे लागलंय. म्हणजे बाकी कोणाला कळत नाही, फक्त सायलीला कळतं, तुम्ही मला रक्त दिलं होतं. आणि मग प्रतिमात्या स्माईल करून सांगतात की हो मीच रक्त दिलं होतं तुला. आणि आता सगळेजण बापरे असे एक्सप्रेशन्स देत आहेत. आणि आता अर्जुन पण बघा कसे हावभाव देतोय चेहऱ्यावर. प्रतापराव म्हणतात, काय सांगतेस प्रतिमा? अगं सायलीला रक्त दिलं ती तू होतीस का अनोळखी बाई? प्रिया आता डोळ्यामध्ये अश्रू वगैरे आणते की काय असं मला वाटलं होतं प्रेक्षकांनो. आता या प्रतिमा त्या प्रतापरावांना सुद्धा असं मानेने हो म्हणून उत्तर देतात. सायली किती खुश झाली आहे बघा ना, म्हणजे ती व्यक्ती प्रतिमा आत्या होत्या. मग आता हा अश्विन म्हणतो, आत्या अगं म्हणजे तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे राईट? म्हणजे तुमच्या दोघींचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. हे सगळं किती रेअर आहे माहिती आहे तुला? म्हणजे हा ब्लड ग्रुप खूप रेअर असतो. अरे वा, कमालच झाली. सगळेजण असे एकमेकांकडे आश्चर्याने बघतायत. मग आता कुसुम म्हणते, हो ना, त्या दिवशी म्हणजे प्रतिमाताई माझ्या रिक्षासमोर येता काय आणि मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन काय येते. म्हणजे हा केवढा योगायोग आहे नाही? आणि आता बघा आता खुलासा झालाय सायलीला की तेव्हा तिने जेव्हा डोळे उघडले होते ना, तेव्हा तिला प्रतिमा आत्याची अशी अंधुक सावली दिसली होती.
सगळेजण आता खूप इमोशनल झालेत. मग आता अर्जुन पुढे म्हणतो, प्रतिमा त्या अगं आम्ही तुला किती शोधत होतो माहितीये का तुला? तेव्हा जर तू निघायची घाई केली नसतीस ना प्रतिमात्या, तर एव्हा ना आम्हाला तू कधीच सापडली असती. मग आता प्रतिमात्या पण अर्जुनला रिस्पॉन्स देत आहे, म्हणजे काही का असे ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. प्रतिमात्या ॲटलिस्ट या सगळ्यांमध्ये मिक्सअप झालेल्या दाखवल्या ना त्यांनी. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमाला आपल्याकडे बाप्पानेच पाठवलं होतं. या घराशी प्रतिमेची नाळ जोडली गेली आहे ना. आता ही प्रिया मनात विचार करते, या घराशी नाही, या प्रतिमाची नाळ सायलीशी जोडली गेली आहे. आता या दोघींचाही ब्लड ग्रुप एकच कसा, हा प्रश्न जर सगळ्यांना पडला ना तर मी मेले आता. मग प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, बाप्पाची कृपा आहेच ग आपल्यावरती, म्हणून सायली बघ ना यावेळी सुद्धा ठणठणीत बरी होऊन घरी आली आहे. कुसुम देवाचे आभार मानते आणि कल्पनाताई अशा स्माईल करतात. मग आता रविराज म्हणतात, पण सायली अशी कशी पडली जिन्यावरनं, मला हे कळतच नाहीये. सगळ्यांनाच आता प्रश्न पडलाय. मग आता सायली मनात विचार करते, मी जर आता ह्या प्रियाचं नाव घेतलं तर रविराज सरांना फार वाईट वाटेल आणि घरातलं वातावरण पण बिघडेल. पण या प्रियाला तर मी आता सोडणार नाहीये, तिला आता धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. आता बघा ही साळसूद सगळं करून सवरून मोकळी आणि म्हणते कशी, बाबा हो अपघात कसा झाला याचं कुठे काही उत्तर असतं का बाबा? नाही म्हणजे तुम्ही असे प्रश्न विचारू नका हो तिला. सायली आता दमली असेल ना, तिला आरामाची गरज आहे. मग कल्पनाताई म्हणतात, अगं हो सायली, जा बरं बेटा, तू अशी बसून नको राहूस, आराम कर आता. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, बोलता बोलता ब्लड ग्रुपचा विषय मागे पडला, बोलता बोलता अपघाताचा विषय मागे पडला. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, आपल्या सर्व प्रेक्षकांना गुंतवून ठेवायची खरंच कमाल आहे यांची. म्हणजे किती एंगेजमेंट ठेवतात हे बघा ना. आता या सायलीबाई म्हणतात, कुसुमताई काय झालं तुला? आता कल्पनाताई कुसुमच्या जवळ जातात आणि म्हणतात, कुसुमताई तुमची काळजी कळते मला, पण माझा अर्जुन आहे ना, तो सायलीला कधीच काही होऊ देणार नाही. अहो आपली सायली शुद्धीवर येत नव्हती तेव्हा तर त्याने अख्खं हॉस्पिटल हलवून टाकलं होतं. आणि सायलीवर त्याचं किती प्रेम आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, नाही का? आता तुम्ही काळजीच करू नका. आता सायली अर्जुनकडे अशी बघते आणि मग आता ही कुसुम म्हणते, हो हो ताई, मला कळलंय ते. मग आता कल्पनाताई म्हणतात, निवांत राहा तुम्ही, अगदी काळजी नका करू हा सायलीची. मग आता कुसुम म्हणते, तुम्हा सगळ्यांनाच सायलीची खूप काळजी आहे, मला कळतंय हो कल्पनाताई. सायलीची ही अवस्था बघून मला मनातल्या मनात फार नवस आले होते हो. म्हणजे माझ्या मनामध्ये आता मला ते नवस फेडावे लागतील ना. मी निघते हं आता. सायली चल बेटा, मी निघते हं. आणि आता ती गालावरनं हात फिरवते सायलीच्या आणि म्हणते, काळजी घे हं राजा. आणि मग आता सायलीला अशी घट्ट मिठी मारते. प्रेक्षकांनो काय म्हणजे कुसुमला थोडं राहू द्यायचं ना. कुसुम असली की खूप मजा येते हं बघायला. म्हणजे जरा तिला मुक्कामाला ठेवायचं 2-3 दिवस, बरं वाटलं असतं. बिचारीला एका एपिसोड पुरतं धावायला लावतात आणि पुन्हा परत पाठवतात. आता ही कुसुम पूर्णाजीचा पण निरोप घेते आणि म्हणते, येते हं मी, पूर्णाजी येते, प्रतिमाताई येते हं, चला. आता या हिने निरोप घेतला खरा कुसुमने. सायलीचे डोळे आता असे गच्च भरून आलेत, पण अर्जुनला खूप भारी वाटतंय. सायली आता घरी परत आलीच. आणि आता बेडरूमचे सीन बघत राहा प्रेक्षकांनो. सायली आता सगळी रूम आवरायला लागते तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे 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 हे काय करताय तुम्ही? आता सायली म्हणते, हे न जरा नीट उचलून ठेवते मी. अर्जुन म्हणतो, काय हे, ठेवा बरं खाली, तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना, तर हे काय करताय तुम्ही? आता सायली म्हणते, बघा ना मी नव्हते तर किती पसारा करून ठेवलाय तुम्ही रूममध्ये. आता अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, आता लेक्चरबाजी करू नका, आराम म्हणजे आराम करायचा आहे तुम्हाला आता. सायली म्हणते, अहो पण मी. अर्जुन म्हणतो, पण बिन काही नाही, आता मी तुमचं ऐकणारच नाहीये. आणि तुम्ही आता ऐकलं नाही ना माझं तर अश्विनला सांगेल मी, तो सगळ्या डॉक्टरांना इथे घेऊन येईल आपल्या घरी, चालेल का तुम्हाला? मग आता सायली म्हणते, नको, त्यापेक्षा मी विश्रांती घेते आता. मग आता सायली जाते त्या बेडवर झोपायला. मग आता तरी सुद्धा सायलीला काही करमेना, कारण आता ही खूप कामाची आहे ना बाबा, हिला कुठे करमतं असं शांत बसल्यावर. ती हातात मोबाईल काय घेते, मग पुन्हा ठेवून देते. तिला असं काय करावं आणि काय नको असं झालंय. आता अर्जुन म्हणतो, अरे बसा शांत तुम्ही. आता ती त्या चादरीची घडी घालायला लागते बरं का, म्हणजे तिला अंगावर घ्यायची ती चादर, तर ती घडी घालत असते. तर आता अर्जुन म्हणतो, अरे 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 काय करताय तुम्ही हे? आता सायली म्हणते, ही चादर फक्त नीट करते ना मी, अजून काहीच करणार नाहीये मी. अर्जुन म्हणतो, अरे तुम्हाला काय सांगितलं मी, आराम म्हणजे आराम करायचा आहे.
सायली म्हणते, अहो असं काय करताय? मग काय करू मी? मी फक्त अंथरूण नीट करतेय ना, आणि बाकी कुठे मेहनतीचं काम करते मी अशी झोपून नाही राहू शकत हो, मला करमत नाही ना, मी आणखीन आजारी पडेल नाही तर. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मी काय सांगितलं तुम्हाला? आराम करायचा म्हणजे आराम करायचा. तुम्ही जे बोलल्या ना ते या कानातनं माझ्या आत गेलं आणि या कानातनं बाहेर आलंय. आता सायली म्हणते, असं काय करताय? अर्जुन म्हणतो, अरे तुम्हाला सांगितलं ना काही काम करायचं नाही म्हणून. आता सायली म्हणते, मग काय लाड करून घेऊ का मी माझे? अर्जुन म्हणतो, आता माझ्याशी वाद घातले ना तर मी असे गाल फुगवून बसणार. आणि तो असे मारुतीसारखे गाल फुगवतोय. छान दिसतोय अर्जुन. मग आता सायली हसते आणि म्हणते, बरं नाही काय करणार, आता गप्प बसून राहील. मग आता अर्जुन म्हणतो, मी ना आता जरा आलोच, प्रियाशी बोलून येतो आणि तुमच्यासाठी पाणी पण आणून ठेवतो. सायली म्हणते, अरे बापरे, म्हणजे मी स्वतःसाठी पाणी पण नाही आणायचं का खाली जाऊन? बरं बरं नाही आणायचं. आता अर्जुन गाल फुगवायला लागतो. सायली म्हणते, बरं नाही विचारणार आता पुन्हा. अर्जुन म्हणतो, बसा शांत, लगेच आलो मी, असा गेलो आणि असा आलो. आता सायली अर्जुन गेल्यानंतर विचार करते, एखादा खरा नवरा एखाद्या खऱ्या बायकोची काळजी घेईल ना, इतकं प्रेमाने करतायत सर सगळं माझं, आता हिला कळतंय ना, मग वळत का नाहीये? सायली विचार करते, किती प्रेमाने वागता हे माझ्याशी. तसे हे सगळ्यांशीच प्रेमाने वागतात म्हणा, पण मला माहितीये तुम्ही तुमच्या सगळ्याच प्रेमाच्या माणसांशी असंच वागतात, पण प्रियामुळे त्याच माणसांना आता त्रास होतोय. मी हे सगळ्यांसमोर बोलू जरी शकले नाही ना, तरी मी प्रियाला आता माफ करणार नाहीये, हे मात्र नक्की आहे. प्रियाला आता चांगलाच धडा शिकवणार आहे मी. त्याशिवाय प्रिया आता परत असं करायला धजवणार नाही. आता सायली ठरवते मनोमन की या प्रियाला चांगला धडा शिकवायचा, आणि त्याची सुरुवात सुद्धा सायलीने केली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता पुढे बघा काय झालंय. ही प्रिया आता त्या नागराजशी फोनवर बोलत असते. हे बघा नागराज काका, तुम्हाला ना काहीच करता आलेलं नाहीये, माझ्याशी बोलू नका. तुम्हाला त्या बाईला पण मारता आलं नाही, आणि ती सायली सुद्धा जिवंत घरी परत आली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, किती जवळ आहे अर्जुन आणि प्रिया. या अर्जुनने प्रियाचं शेवटचं वाक्य ऐकलं बरं का, आणि आता तो प्रियाकडे असा रागाने बघतोय आणि प्रिया त्याच्याकडे घाबरून बघते, आणि मग अर्जुन असा हळूहळू तिच्या जवळ येतोय. मग आता लगेच प्रिया म्हणते, हो हो काकू, अहो बरी आहे सायलीची तब्येत, आता काही असलं ना तर कळवेल तुम्हाला मी. मग अर्जुन आता रागो तिच्याकडे बघतोय, आतमध्ये जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतोय. मग आता लगेच प्रिया साळसूतपणाचा आव आणत म्हणते कशी, अरे अर्जुन थांब ना, अरे ते काय ना, मी जरा आश्रमातल्या एका म्हणजे ताईंशी बोलत होते, त्या सायलीच्या तब्येतीबद्दल विचारत होत्या. अरे पण सगळ्यांना ना एकच प्रश्न पडलाय रे अर्जुन, सायली नेमकी जिन्यावरनं कशी पडली खाली? सगळ्यांनाच प्रश्न पडलाय रे. नाही म्हणजे तुला काही बोलली का सायली? मग आता अर्जुन म्हणतो, कशाबद्दल? प्रिया म्हणते, अरे हेच, सायली अशी कशी पडली, म्हणजे तिचा तोल गेला अचानक की म्हणजे काय झालं काय? मग आता अर्जुन म्हणतो, नाही आमचं काही बोलणं नाही झालेलं. मग त्यावर प्रिया विचार करते, अरे हिचं म्हणजे अर्जुनचं आणि सायलीचं काही बोलणं झालेलं दिसत नाहीये, शेळपटच आहे म्हणा ती सायली, ती काय बोलणार अर्जुनशी, ती बसेल गप्प. पण आता अर्जुन तिथून निघून जात असतो तेव्हा प्रिया त्याचा हात घट्ट धरते आणि म्हणते, ए अर्जुन थांब जरा, सायली वरून खाली पडली तर तुला एवढं काय टेन्शन आलं रे? तू रडत काय होतास? हॉस्पिटलमध्ये काय काळजी करत होतास? आणि मामीच्या सांगण्यावरनं म्हणजे सायलीला शुद्ध येत नव्हती तर तू अख्खं हॉस्पिटलच डोक्यावर घेतलं होतंस रे. हे सगळं काय आहे अर्जुन? नाही म्हणजे तू असा वागतोयस जणू काही तुझं सायलीवर खूप प्रेम आहे की काय? आता ती शेवटी त्याची बायको आहे, आता बायकोशी तर तो नीट वागणारच ना, शेवटी त्याला घरात राहायचंय की नाही. आता ही प्रिया असं बोलल्यानंतर अर्जुनला प्रश्न पडलाय की प्रियाला काय उत्तर देऊ, आणि त्यांनी हा भाग या सस्पेन्सवर इथेच पूर्ण केलाय. पण उद्याचा भाग जास्ती मजेशीर असणार आहे प्रेक्षकांनो, आणि खूप भारी असणार आहे. आजचा भाग पण छानच होता, लाईक करून टाका आजच्या भागाला तुम्हाला आवडला असेल तर. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत प्रियाची चांगली खबर घेते सायली प्रियाला म्हणते, मला माहित होतं तू उद्धट आहेस आणि लोकांना त्रास देतेस, पण तू एखाद्याच्या जीवावर उठू शकते ना, हे मला आता कळलंय. मी भाबडी असेल पण तुला वाटते तशी बावळट नाहीये मी प्रिया.
तुला प्रेमाची मायेची भाषा कळत? प्रिया, मी आता तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार आहे, असं म्हणून सायलीने आता चांगली तलवारच उपसली आहे प्रेक्षकांनो. पण व्हेरी गुड हा सायली, अशा लोकांशी असंच वागायला पाहिजे, नाहीतर ही असली लोक असतात ना ती कन्सिडर करतात आपल्याला आणि डोक्यावर बसतात. सायलीने मस्तच केलंय प्रेक्षकांनो हे करून. पण सायली काही तिला ढकलणार नाही, कारण सायलीची पात्रता काय, त्या प्रियाची पात्रता काय, शेवटी जशाला तसं उत्तर द्यायला हवं, पण आपली पातळी सांभाळून. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? काही ना काही मोठा सस्पेन्स ते नक्कीच रिव्हील करतील असं मला वाटायला लागलंय. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.